आपल्या जोडीदाराच्या सोबत जीवन जगत असताना काही नियम आपल्याला पाळणं खूप गरजेचं आहे. आपला जोडीदार हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी आपल्या जोडीदारासाठी आपण काही गोष्टी ह्या समजून घेतल्या पाहिजेत. मग तो पती असेल किंवा ती पत्नी असेल. तर ह्या जोडीदारासाठी काही नियम इथे मी सांगणार आहेत. एकूण नियम तुम्हाला 8 नियम मी इथे सांगणार आहे. ते नियम नक्की पाळा. त्याच्यातनं तुम्हाला नक्की तुमचा हेतू साध्य होईल. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की आपल्या पती किंवा पत्नीसोबत तुम्ही संवाद साधला पाहिजे. म्हणजे जसं एकमेकांशी स्पष्ट बोलणं, प्रामाणिकपणाने बोलणं, आपल्या समस्या असेल तर त्यावर चर्चा करणं आणि त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढून समजून घेणं, एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आदर आणि विश्वास. एकमेकांच्या मताचा आदर करा. नात्यामध्ये विश्वास ठेवायला आपल्याला जागा असली पाहिजे आणि हे नातेसंबंधांचा आधारस्तंभ आहे आणि म्हणून तुमच्या नात्यामध्ये विश्वास आणि तुमचा एकमेकांबद्दलचा आदर खूप महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट म्हणजे एकमेकांचा वेळ. एकटं असताना आपण दर्जेदार वेळ घालवतोच. मग फोन किंवा इतर कुठल्याही गोष्टी दूर ठेवून एकमेकांकडे पूर्णपणे लक्ष द्या. म्हणजे जेव्हा तुम्ही एकमेकांशी बोलत असता, एकमेकांच्या जवळ असता, तेव्हा फोन किंवा कुठल्याही इतर गोष्टी ह्या सगळ्या दूर ठेवायच्या आणि फक्त एकमेकांवरतीच लक्ष केंद्रित करायचं. चौथी गोष्ट म्हणजे समस्यांवरती शांतपणे बोलायला पाहिजे. आयुष्यात समस्या सगळ्यांच्या असतात, परंतु त्यासाठी आपण सगळ्यांसाठी त्या समस्यांवरती बोललं पाहिजे आणि ते बोलत असताना कोणीही दुखावलं जाणार नाही, मन भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशा पद्धतीने शांतपणे आणि हळूवारपणे एकमेकांना समजून घ्या. पाचवी गोष्ट म्हणजे प्रेम आणि आदर. एकमेकांच्या ज्या आवडीनिवडी आहेत किंवा गरजा आहेत त्या समजून घ्या. जसे की त्यांना काय आवडतं, त्याला काय खायला आवडतं किंवा तिला काय आवडतं, तिला कोणता ड्रेस आवडतो, कोणता रंग आवडतो किंवा तिला कुठे फिरायला जायला आवडतं, हे एकमेकांच्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. सहावी गोष्ट म्हणजे एकमेकांना समजून घेणं म्हणजेच मतभेद जेव्हा होतात तेव्हा एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण की हाच प्रयत्न आणि हाच समजूतदारपणा खूप महत्त्वाचा असतो आणि त्यासाठी आपण एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं. सातवी गोष्ट म्हणजे मी ऐवजी आम्ही वापरा. मी अमुक केलं, मी तमुक केलं, मी असं केलं, मी तसं केलं, माझ्यामुळे हे झालं असं म्हणण्यापेक्षा आपण हे करूयात, आपण ते करूयात ह्या शब्दाचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा. म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा अधिक होईल. त्याचप्रमाणे आठवी गोष्ट म्हणजे कधीही एकमेकांची खोटं बोलू नका. नातेसंबंधामध्ये प्रामाणिकपणा असणं हे खूप गरजेचं आहे. कधीही एकमेकांची खोटी बोलू नका किंवा चोरी करू नका एकमेकांच्या वस्तूंची आणि केली तर